असताना या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मात्र थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य दिलंय, पसंती दिली आहे। नैनिताल, गुलमर्ग या ठिकाणी पर्यटक सुट्टीचा आनंद लुटताना दिसतात। त्या दरम्यानची दोनही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। अतिशय सुंदर अशी मनमोहक अशी ही दृश्य नैनितालमध्ये बोटिंग खरं तर केली जाते आहे, तर गुलमर्गमध्ये आता बर्फामध्ये स्लाइडिंग केलं जात असल्याचं देखील आपण पाहतोय। ही दोन्ही दृश्य पर्यटक आपल्या सर्व कुटुंबियांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत या ठिकाणी आनंद लुटताना दिसताय। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले असल्याचं बघायला मिळतंय। तर राज्याच्या बाहेरची काय परिस्थिती आपण पाहिलं, मात्र राज्यात रत्नागिरीचे समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले दिसत आहे। मात्र पर्यटक सर्वात जास्त पसंती देत आहे ती वॉटर स्पोर्ट्स आणि पॅरासेलिंग सारख्या साहसी खेळांना। रत्नागिरीच्या खोल समुद्रात पर्यटक पॅरासेलिंगच्या थरारचा अनुभव घेताना दिसत आहे। पॅरासेलिंगद्वारे 300 फूट उंचीवर जात समुद्राचं विहंगम दृश्य न्याहाळता येते। मात्र त्याच वेळी पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते। तर रत्नागिरीमधून याचाच आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी घेतला, ते आपण बघणार आहोतच। मात्र त्याआधी ही दृश्य अतिशय महत्त्वाची आहे, कारण रत्नागिरीमध्ये हा पॅरासेलिंगचा थरार बघायला मिळालेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर वॉटर स्पोर्ट्सला मोठ्या प्रमाणात पसंती या ठिकाणी दिली जात असल्याचं आपण पाहतोय। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले आणि सर्वाधिक पसंती ही पर्यटकांची कोकणाला असल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, इथले सर्वच किनारे सध्या गर्दीने फुल झाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि निळाक्षार समुद्राचा आनंद या ठिकाणी पर्यटक घेतात। त्याचबरोबर रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्रावरती बोटिंग सफारीचा आनंद या ठिकाणी पर्यटक घेताना पाहायला मिळतात। मुराद जे आहे ते वॉटर स्पोर्ट्सचा खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, कशा पद्धतीनं बोट सफारीचा आनंद घेता काय? मी साताऱ्यावरून आलोय। आम्ही दरवर्षी ज्यावेळेला गणपतीपुळ्याला वर्षाचा निरोप द्यायला येतो, त्यावेळेला खूप बरं वाटतं। तसंच याही वर्षी आम्ही 2025 जल्लोषात स्वागत करायला गणपतीपुळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊनच करणार आहोत। निळाशार समुद्रावर ज्यावेळेला बोटिंगमधून जातो त्यावेळेला खूप आनंद येतो, खूप मजा वाटते। आमचं पहिलं पसंतीचं ठिकाण कुठलं असेल तर ते कोकण आहे। तर कोकणात आपण बघितलं मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आणि एकंदरीत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्व जनता जे आहे, नागरिक जे आहे ते सज्ज झालेले आहेत। यानंतर इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। पुढे बघूया टॉप 50 बातम्या। कोल्हापूरकरांचा सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पार्टीचा बेत दिसतोय। खास करून तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत असा मटणाचा बेत कोल्हापूरकरांनी केलाय। त्यासोबतच भाकऱ्यांचा फक्कड बेत आहे। मटण चिकनच्या दुकानात खवय्यांनी तुफान गर्दी केली आहे। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्व सज्ज झालेले आहेत। खास करून चमचमीत माशांसोबत भाकऱ्यांचा फक्कड बेत दिसतोय। सकाळी सकाळी कोल्हापूरकरांनी फिश मार्केटमध्ये, दुकानांमध्ये मोठी गर्दी केली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल झाले। पर्यटकांची सर्वात जास्त पसंती रत्नागिरीमधल्या हॉटेल्स आणि बीचला मिळते आहे। समुद्रखालचं सौंदर्य पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंगचा पर्यटक आनंद घेताना दिसत आहेत। नवीन वर्षाचं स्वागत गडकिल्ले, अभयारण्य किंवा शहरातील टेकड्यांवर करता येणार नाही, कारण वन विभागाची परवानगी नसल्यानं अशा ठिकाणी जाऊन नववर्षाचं स्वागत करू नये, अन्यथा त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। हा इशारा प्रशासनानं आता दिलेला आहे। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले। 31st सेलिब्रेशन करताना महिला छेडछाडीला आळा घालण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली। गिरगाव चौपाटी याशिवाय नरिमन पॉइंट या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून खास तयारी केली जाते। गिरगाव चौपाटी शिवाय नरिमन पॉइंटवरती आता मुंबई पोलिसांकडून खास तयारी सुरू झाली आहे। गिरगाव चौपाटीवर 2 वेगवेगळे भाग करण्यात आले। बॅरिगेटिंग करून फॅमिलीसाठी वेगळा, तर दुसऱ्या भागात तरुणाईसाठी आणि पुरुष मंडळींसाठी वेगळी जागा करण्यात आलेली आहे। नांदेडमध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळाला। नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नांदेडकर सज्ज झाले। पोलिसांची हुल्लडबाजी करणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे।
अमरावतीमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबवण्यात आली. 48 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये दामिनी पथकही गस्तीवर असेल. भरधाव वेगानं दुचाकी चालवणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. रायगड जिल्ह्याला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलं. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले. वाहतूक नियंत्रण आणि वाहन चालकांना सूचना देण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाईल. नववर्षाचं सेलिब्रेशन पहाट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट झालाय. मुंबई गोवा महामार्गावरती अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी खास तपासणी नाके उभारण्यात आले. गोव्याकडून येणाऱ्या दारूच्या साठ्यावरती विशेष लक्ष सुद्धा दिलं जात आहे. पुण्यातल्या क्लबमध्ये घेण्यात आलेला फ्री कंडोम देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातल्या मुंढवा या ठिकाणच्या एका पबकडून फ्री कंडोमचं वाटप करण्यात येणार होतं. मात्र साम टीव्हीच्या दणक्यानंतर पबने हा निर्णय मागे घेतला. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसर सज्ज झाला. इथे टेंट सिटीसह बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी वन विभाग सज्ज झालाय. पर्यटकांना या ठिकाणी आदिवासी नृत्याचा आनंद घेता येणार आहे. माथेरानला जाण्यासाठी पर्यटक ई रिक्षांचा वापर करतात. मात्र ई रिक्षा कमी असल्याने पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. रिक्षांची संख्या वाढावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी गर्दी केली. आज साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. 12 वाजता मंदिर परिसरात साई भक्त मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करणार आहेत. शेगावमधील गजानन महाराज मंदिर हे दर्शनासाठी 24 तास खुलं असेल. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी शेगावमध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. 31 डिसेंबरला रात्री संत गजानन महाराजांचं मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडं असेल. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शनी शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी झाली. नवीन वर्षाची सुरुवात दर्शनानं करण्यासाठी अनेक भाविक हे मंदिराकडे धाव घेताना दिसत आहे. सोमवती अमावस्या असल्यानं शनी शिंगणापूर जवळ रांगाच रांगा लागलेल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपुरात भाविकांनी गर्दी केली. विठ्ठल दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेक भाविक आजच पंढरीमध्ये दाखल झाले. भाविकांची संख्या वाढली आहे. शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास, लॉजेस हाऊसफुल झाले. विठुरायाच्या चरणी वर्षभरात तब्बल 54 कोटी रुपयांचं दान जमा झालं. यामध्ये जवळपास 3 कोटी किमतींच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची भर पडली. वर्षभरातील देणगीचा तपशील मंदिर समितीनं दिलाय. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस आज सुरुवात होईल. संध्याकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावणार आहे. संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत देवीच्या मंचकी निद्रेचा विधी पार पडेल. मनमाड शहरात सर्वत्र दाट धुकं पसरलंय. या धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. 100 मीटर अंतरावरील काही दिसत नाहीये. त्यामुळे वाहनांना आता हेडलाईट लावण्याची वेळ आली आहे. शिर्डीतलं साई मंदिर सुद्धा धुक्यात हरवलेलं आहे. शिर्डीच्या दुसऱ्या दिवशी देखील दाट धुक्याची चादर कायम आहे. नगर मनमाड महामार्गावरून वाहनं चालवताना चालकांची कसरत होती आहे. सकाळी 9 वाजेपासून आता वाहनांना हेडलाईट लावून प्रवास करण्याची वेळ आलेली आहे. आंबेडकर अनुयायांच्या वतीने परभणी बीड हत्याकांड निषेधार्थ लाखांदूरजवळ काळ्या फिती बांधत निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या मृत्यूस कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ही मागणी आंदोलकांनी केली. मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी या दरम्यान उपस्थित राहिले. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतींमध्ये 3 दिवस काम बंद आंदोलन सुरू आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेनं केली आहे. आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करू हा इशारा सरपंच संघटनेनं दिलाय.
IRCTCची रेल्वेच्या आरक्षणाची वेबसाईट पुन्हा बंद झाली आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. 15 दिवसांमध्ये चौथ्यांदा वेबसाईट बंद पडली. तत्काळ आरक्षणाच्या वेळेस वेबसाईट बंद झाली आहे. समृद्धी द्रुतगती महामार्गावर दुचाकी आणि 3 चाकींना प्रवेश बंदी आहे. मात्र तरी सुद्धा एक दुचाकीस्वार सुसाट वेगानं समृद्धी महामार्गावर धावताना दिसलाय. यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. खडकवासला धरणातून जुन्या मुळामुठा बेबी कालव्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे उरुळी कांचन परिसरातील पांढरस्थळ कालवा फुटून पाणी थेट पुणे सोलापूर महामार्गावर गेलंय. कालव्यातील जलपर्णी गवतामुळे हा कालवा फुटला असं देखील सांगितलं जात आहे. यंदाच्या वर्षात 72 कोटी 70 लाख लिटर मद्य विक्री झाली. दोन्ही निवडणुकांदरम्यान जप्त केलेल्या मद्यापेक्षा मद्यपींनी जास्त मद्याचं सेवन केलं. यंदाचं निवडणूक वर्ष राज्यासाठी मद्यपी वर्ष ठरलंय. मुंबईमधील समुद्र किनाऱ्यांवर आज रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांसाठी 25 जादा बेस्ट बसेस सोडण्यात येतील. आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात बसगाड्या सोडण्यात येतील. प्रवाशांच्या मदतीसाठी वाहतूक अधिकारी याशिवाय बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आली. कचऱ्यापासून प्रतिदिन 4 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येईल. मात्र आता 7 मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार असल्याचं कळत आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर 2025 मध्ये कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट आहे. मुंबईमध्ये आता सिमेंटच्या दरात वाढ झाली असल्याचं सध्या कळतंय. कारण दर वाढल्यानं घरांच्या किमती सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिमेंटच्या प्रतिगोणीचे दर सध्या 350 रुपये इतके आहेत. मात्र त्यात आता प्रतिगोणी 30 रुपये अशी दरवाढ झालेली आहे. नवी मुंबईमधील बहुतेक उद्यानांमध्ये लाद्या उखडल्या. ज्येष्ठ नागरिकांचे अपघात होऊन दुखापती झाल्या. त्यामुळे पालिकेकडून लवकरच जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती केली जाणार आहे. उद्यानांमध्ये लाद्यांऐवजी मातीचे ट्रॅक बसवण्याचा विचार पालिकेकडून सुरू आहे. वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार झालाय. त्यासाठी 328 कोटी रुपये खर्च आहे. त्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मान्यता देण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातल्या वाढवण समोरच्या समुद्रात हरित वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. वातावरणातील बदलांमुळे समुद्रातील माशांचं प्रमाण कमी झालं. अनेक बोटी गेल्या 8 दिवसांपासून समुद्रात जात नाहीये. त्यामुळे मच्छीमार बांधवांचं नुकसान होत आहे. मासेमारीसाठी खूप लांब जावं लागतं. त्यामुळे आणि मासे मिळत नाहीये. त्यामुळे मोठं आर्थिक संकट ओढावलंय. पुरंदर उपसा सिंचन योजनेचं गेल्या 15 दिवसांपासून पाणी बंद आहे. त्यामुळे माळशिरस वितरिकेवरील शेवटी असणाऱ्या गावांपर्यंत पाणी मिळालेलं नाही. पाण्याअभावी पिकं जळत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच परिषद आक्रमक झाली. देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक न केल्यास आझाद मैदानावर धरणे आंदोलन करू हा इशारा दिला. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून आरोपींना 7 जानेवारीपर्यंत अटक करा असा अल्टिमेटम सुद्धा देण्यात आलेला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं स्थापन केली. 150च्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह 4 फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागताना काही दिसत नाहीये. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. धनंजय मुंडेंवर विविध राजकीय पक्षांकडून आरोप होताना दिसतायत. राज्यातलं राजकीय वातावरण हे सध्या तापलेले असं असताना अजित पवार आहेत तरी कुठे हा सवाल विचारला जातोय. अजितदादा बहुधा परदेशात गेले असावे ही चर्चा रंगली आहे. स्थलांतरित कामगारांना आधी स्मार्ट रेशन कार्ड द्या या अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. हे कामगार कोणत्याही राज्यातले असले तरीही त्यांना महाराष्ट्रातल्या दुकानांमध्ये धान्य मिळायला हवं ही सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली.
नवी मुंबईमध्ये यावर्षी आता सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। यावर्षी आता सायबर चोरट्यांनी साधारणतः 12,300 नागरिकांना गंडा घातलाय। सर्वात जास्त प्रकरणं शेअर मार्केट संदर्भातल्या फसवणुकीची आहे। यावर्षी 40 ते 50 सायबर चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। पुण्यातल्या कात्रज घाटामध्ये दोघांकडून गोळीबार झाला। एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्ड बॉयवरती गोळीबार फायरिंग झाली, तो जखमी झाला। घटनास्थळी पिस्टल पोलिसांना सापडली, मात्र गोळीबाराचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 55 लाख रुपयांचे ड्रग जप्त करण्यात आले। राजस्थानमधून मध्य प्रदेश मार्गे ड्रग नागपूरमध्ये आणण्यात आलेले होते। कुख्यात गुंड सुमित रमेश चिंतलवार आणि त्याच्या साथीदारांना सापळा रचून एनडीपीएस पथकानं अटक केली। आणि आता एक मोठी बातमी आहे। बीडमधील सरपंच हत्ये प्रकरणातली ही अपडेट आहे, कारण सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे। तर अंतरवाली सराटीमध्ये ही भेट झालेली आहे। यावेळेस धनंजय देशमुख भावूक झालेत। मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असंही जरांगे म्हणाले। शिवाय आरोपींना पाठबळ देणाऱ्यांवर कारवाई करा, ही मागणी जरांगे पाटील यांनी यावेळेस केली आहे। आपण एकंदरीत बघतोय मराठा समाज हे देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। पुढे बघूयात बातमी सविस्तर। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडवर तब्बल 26 गुन्ह्यांची नोंद आहे। तरीही त्याला 2 पोलिसांचं संरक्षण आहे, त्यामुळे आता सर्वांच्या भुवया उंचावल्या। धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या कराडच्या अंगरक्षकांवरून विरोधकांनी यंत्रणेलाच धारेवर धरलं। पाहुयात या संदर्भातला खास आणि सविस्तर रिपोर्ट। कराडच्या सुरक्षेसाठी पोलीसच बीडमध्ये आमदारांना अंगरक्षक नाही। सव्वीस गुन्हे असलेल्या कराडला 2 अंगरक्षक। सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या झाल्याच्या प्रकरणानंतर अनेक गोष्टी उघड होत आहेत। बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कृत्य करत हैदोस घातलेल्या वाल्मिक कराडच्या दिमतीला आता 2 पोलीस असल्याचंही समोर आलंय। कराडवर तब्बल 26 गुन्ह्यांची नोंद असूनही त्याला पोलीस संरक्षण देण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। बीड जिल्ह्यातील लोकनियुक्त आमदारांना सुद्धा अंगरक्षक नाहीत, मात्र वाल्मिक कराडला अंगरक्षक असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपांवरून कराड हा पोलीस संरक्षणात उजळ माथ्यानं फिरत असल्याचं दिसून येतंय। कराड विरोधातल्या गुन्ह्यांचा अहवाल पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलाय की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत, एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला 2-2 बॉडीगार्ड कशी काय भेटतात? 26 गुन्हे दाखल असलेल्या वाल्मिक कराडला 2 अंगरक्षक आहेत। बीडमधील विद्यमान आमदारांपैकी सुरेश धस, विजयसिंग पंडित, नमिता मुंदडा यांना अंगरक्षक नाहीत। अमरसिंग पंडित, भीमराव धोंडे, प्रकाश सोळंके, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, राम खाडे, बजरंग सोनावणे आणि मृत सरपंच यांचे भाऊ धनंजय देशमुख तसंच संदीप क्षीरसागर यांना प्रत्येकी 1-1 पोलीस अंगरक्षक, तर धनंजय मुंडे आणि सुभाष राऊत यांना प्रत्येकी 2 अंगरक्षक आहेत। शिवाय अनेकांकडे 10-10 वर्ष तेच पोलीस अंगरक्षक असल्याबाबतही आश्चर्य व्यक्त होतंय। वाल्मिक कराड यांच्याबरोबर एक ऑथराइज्ड बॉडीगार्ड होता, जो त्यांच्याबरोबर 15 तारखेपर्यंत होता। तर तो 15 तारखेला अचानक, म्हणजे तो त्याच्या पुढे त्यांच्याबरोबर होता की नाही, तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की 15 नंतर त्याला रिकॉल करण्यात आलं। तर ते रिकॉल करण्यात आलं, तर ते का करण्यात आलं, म्हणजे तसा अर्ज
कोणी केलं होता का तुमच्या एस पींनी त्यांना सहजच रिकॉल केलं? दुसरं, त्यांना हा जो पर्सनल बॉडीगार्ड होता हा पेड होता का कमिटीने डिसाईड करून दिलेला हा बॉडीगार्ड होता, याची माहिती देखील मी त्यांच्याकडनं मागितली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निरघृण हत्या प्रकरणात अजूनही प्रमुख आरोपी फरार असल्यानं त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी सीआयडीच्या अतिरिक्त महासंचालकांना हे आदेश दिलेत. संतोष देशमुख यांचं अपहरण आणि निरघृण हत्या, पवनचक्की प्रकल्पामध्ये 2 कोटींच्या खंडणीची मागणी, ॲट्रॉसिटी तसंच पवनचक्की प्रकरणी मारहाण अशा 4 प्रकरणातील 9 आरोपींच्या मुसक्या आवळत खाती गोठवण्यात आली आहेत. कराडच्या एका निकटवर्तीयाला सुद्धा पोलिसांनी उचललंय. पोलिसांनी कराडभोवतीचा फास आवळलाय. आता पुढे काय घडतंय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.